मिराज 11 प्रथम नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. तर गावी जरी मारी करतो प्रथम फलंदाजी. तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय वैभव मडवी. कालच्या स्पर्धेमधून देखील ज्यानं इम्प्रेस केलं. तर सलामी जोडी देखील आपण पाहतोय विराज गावदेवी जरीमरी या संघाची कोण आहे विजय चौधरी आणि संतोष पाटील. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकात गोलंदाज वैभव मडवी आणि पहिला चेंडू अक्रॉस द लाईन थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील. वेलकम जगदीश मुकादम. न्यू मिलन पायगाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेट तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. फलंदाज या ठिकाणी बाद. फलंदाज मला वाटतं दांडीगुल. याला पाहिलं प्लिंग बॉल. नेक्स्ट बॅट्समन पंकज येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मार करताना गोलंदाज. चला वेल कमी घ्या स्पीडअप करा प्लीज. बघा पहिल्या 5 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे. ऑफलिव्हर चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका चेंडू येतो मिडापला चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून. एकच धाव कंप्लीट केली जाईल. हा ना करताना मात्र एकच धाव कंप्लीट झाली एकदम आणि स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय पंकज. धावसंख्या 1-1. नेक्स्ट टाइम स्ट्रोक महत्वाचा फलंदाज बाद होतो विजय. नेक्स्ट नो बॅट्समन लालचंद चौधरी येतोय. कदाचित हा फलंदाज बाद झाला तर मला वाटतं 2 ओव्हर डायरेक्ट डिलीट होतील. षटक क्रमांक अतिशय चांगला फटका लालचंदच्या बॅट मधून येतो. येईल का चौकार. लालचंदच्या बॅटमधून सुरकणी सुंदरसा फटका पाहिला. 2 धावांची संधी झाली. 2 धाव स्वतःच ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 2 पुढे सगळी धावसंख्या होती ती 2-3. वेलकम तुकाराम माधवी. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव मडवी. हलकासा अपील. यस बिग विकेट.
नेक्स्ट बॅट्समन किशोर भोपी येतोय. डावखुरा फलंदाज किशोर भोपी. कमालची गोलंदाजी आपण पाहतो वैभव मडवी याच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं वैभव मडवी यांनी देखील या स्पर्धेमधून सर्वांना इम्प्रेस केले. अतिशय उत्कृष्ट खेळ त्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत पाहिला. पुण्यात गोलंदाज सज्जित मार्ग 55 क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोड करतो. बॅट्समन बॅटल किशोर भोपी. डिफेन्सिव्ह फाटका. या ठिकाणी मात्र चेंडूचा सन्मान केला जातो. कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं 3-3. या अनुषंगाने षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक थोडसा बॅकफुटवर आपण पाहतोय संघ. खऱ्या अर्थानं साजेची कामगिरी आउटफील्ड मधून दिसत नाहीये. अद्याप परिस्थिती आहे 3-3. सन्मान्य भगवानजी मडवी, शशिकांत नाईक आणि त्याचबरोबर मान्य श्री नारायणजी पाटील, समाजसेवक राणा ही मंडळी देखील आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. आपण प्रेक्षकामध्ये असाल तर तुम्हा तिन्ही मान्यवरांना विनंती, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. बघा षटक क्रमांक पहिलं संपलं. मात्र पहिल्या षटकासाठी कुठेतरी आपण देखील थोडासा विलंब उशीर केलेला आहे. 6 मिनिटे घेतलेली आहेत. दिनेश अतिशय चांगला चेंडू. प्रतिम चेंडूची पेक झाली. खऱ्या अर्थानं पंकजाला चेंडू व्यवस्थित मारता आला नाहीये. स्विंग इनवेस परिपूर्ण बीट होताना पंकज. षटक क्रमांक दुसरा सध्या अद्याप परिस्थिती आपण पाहतो 3-3. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज जाईल डगआउट. पहिल्या 2 ओव्हर कंप्लीट केल्या जातील. तर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं थोडंसं बॅकफूट आपण संघ पाहतो. साजेशी कामगिरी जरीमरी संघाची दिसत नाहीये. धावसंख्या फक्त आणि फक्त 4. 40+ फॉर्मॅट तुमच्याकडे नाहीये. त्या अनुषंगानं हे षटक देखील डिलीट केलं जातं, संपवलं जातं. आता उर्वरित 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि बघूया 4 ओव्हरमधून असं गोकुळपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट बॅट्समन येतोय दीपेश माळी येतोय. नेक्स्ट बॅट्समन चला वेल कमी घ्या. स्पीडअप करा प्लीज. बघा तुमच्याकडे 40+ जर 5 खेळाडू जरी असतील किंवा 5वा खेळाडू आपण मैदानात उतरवतो तरी चालेल, काही हरकत नाहीये. कंपल्सरी 4 फलंदाज संघामध्ये असणं आवश्यक आहे. तिसऱ्या षटकाला फॉर्ममध्ये वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरा गोलंदाज येतो विवेक. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. हिट विकेट.
स्वतःच आत्मदहन करताना किशोर घोळके. स्पॉन्सर संघ मालकाशी आपण संपर्क साधायचा आहे. तुकाराम माधवी सर्व खेळाडूंनी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्लीज. नेक्स्ट बॅट्समन अक्षय चौधरी येतोय. आता मात्र खऱ्या सामन्यातील या संघातील आयकॉन प्लेअर हॅलो संघातील आयकॉन प्लेअर आहे. खरं आता कालच्या स्पर्धेबद्दल मात्र खेळताना हा फलंदाज थोडासा साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून कालच्या स्पर्धेमधून झाली नाही. बघूया आज खऱ्या अर्थाने ती गरज आहे संघाला देखील आणि त्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान केलं जाईल. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. अक्षय पहिला चेंडू पेस करताना अक्षयच्या बॅटमधून देखील सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑफर सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. चौकार येतो. चौकाने स्वतःचा आपण ओपन करतो. धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 8. खराब चेंडू दिशांनी चेंडू थोडासा स्क्वेअर मारा आपण पाहतोय. आउट ऑफ ऑप्शन. पंच करतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळा. धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होती ती 9. पुन्हा एकदा गोलंदाज विवेक. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उसळी चेंडूची फेक झाली होती. एक ब्लॉक चेंडू आपण पाहिला. चेंडू हापलीकडे सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. खऱ्या अर्थानं एक धाव कंप्लीट झाली होती. धावसंख्या दोन्ही पुरस्कार. धावसंख्या ती 11. षटक क्रमांक 30. तिसरं प्रगतीपदावर गोलंदाज विवेक. खऱ्या अर्थानं चालू सामन्याचं जर एकंदरीत आपण अपडेट पाहिलं तर विराज 11 संघ 2 सामन्यामधून महत्वाचे 2 सामने देखील त्याने जिंकलेले आहेत. मात्र जरीमरी हा संघ पहिला सामना ज्याच्या माध्यमातून आपण थोडासा लॉस पाहिला. 1 बॉल सेकंडापणे मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार संघ धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते. आता खऱ्या अर्थात अक्षय चौधरी याच्या बाटपातून देखील सुंदर सुरेख धावा आपण पाहतोय. ज्या धावांची खऱ्या अर्थानं गरज आहे. आयकॉन प्लेअर आहे आणि साजेशी कामगिरी करताना संघासाठी. धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 15. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्लॉकचा फटका आपण पाहिला. या 6 चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क.
अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थानं फुलेंचा चेंडू आपण पाहिला, निचे चोळून सुंदरसा स्वीप केलं होतं. अप्रतिम उत्कृष्ट फटका, टायमिंग जबरदस्त क्विक आपण साधलं. सन्माननीय चंद्रकांत नाईक आणि त्याचबरोबर जयदास नाईक ही मान्यवर मंडळी देखील आज या आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झाली. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं कुठेतरी गोलंदाजांनी थोडीशी चुकी केली. एक धाव कंप्लीट झाल्या कारणाने एक एक्स्ट्रा धाव जी गेली त्या अनुषंगाने कुठेतरी स्ट्राईक चेंज करण्याची संधी झाली. अक्षय याला क्रिकेटमधून थोड्या ज्या चुका असतात कुठेतरी संघाला देखील फार महाग पडतात. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी अक्षयला मिळेल, तिचा परिपूर्ण फायदा घेताना अक्षय अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चेंडू जातोय. शॉर्ट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. नाहक फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मोहम्मद आवडता आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं. पल स्वरूप महत्वाचा फलंदाज मला वाटतं दीपेश हा मात देतोय. नेक्स्ट बॅट्समन निखिल येतोय. संघाची अद्ययावत स्थिती सध्या धावसंख्या येते 6-23. 6 फलंदाज तंबूच्या असलेल्या संघाची धावसंख्या येते 23. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुढील सामन्यासाठी 2 संघांना देखील आम्ही इन्व्हाइट करतोय. रिग्नेश 11 राणाल विपक्ष मयूर नाही स्वर्गीय पंडित दादा नाही का, दुसरी मॅच आहे आज 130 वर्ष केलो आपण बरोबर. स्वर्गीय पंडित दादा स्मृती राणाल विपक्ष पीजे ब्रदर्स राणाल, पियुष अँड जनेश ब्रदर हे 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं. यानंतर तुमचा सामना असेल त्या अनुषंगाने आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्वर्गीय पंडित दादा स्मृती राणाल विपक्ष पीजे जैन्स ब्रदर्स. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23. थोडासा बॅकफुटला संघ आपण पाहतोय. आई जरीमरी उज्ज्वल पाटील यांचा संघ खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामधून देखील साजेशी कामगिरी या संघाला करता आली नाही. पहिल्या सामन्यामधून देखील पराभवाला सामोरी जावं लागलं. चेंडूला स्विचचा फटका, एक गोड फटका आपण पाहिला.
चौथ्या षटकाला प्रारंभ. हा चेंडू देखील अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. खऱ्या अर्थानं टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं. पंचांकडनं थोड्याशा आशेच्या नजरेनं पाहिलं, मात्र पंच देखील संमत नाही. सुरेश चेंडूची सांगता झाली. डॉट चेंडू. धावसंख्या अजून स्थिर धावसंख्या ती 33-3. हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. एक 2 धाव घेण्याची सहजगत्या संधी झाली. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 35. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर गोलंदाज भावेश माळी. पुन्हा एकदा भावेश. हलक्यात म्हणजे फक्त आणि फक्त एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू जातो वायडिश डीप लॉंगॉनला. चांगले क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस, या 2 धावांची संख्या धावसंख्या पुन्हा एकदा 2 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 37. या नुसार षटक क्रमांक 4 संपत 4 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 37. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडू पण धावसंख्या कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पंचांकडे देखील आम्हाला अधिकृत सूचना दिली जाते. हे षटक आहे बॅटिंग पॉवर प्ले. बघा बेलेच्या संदर्भात तुम्ही सहकार्य करा. निर्धारित 4 षटकांसाठी 22 मिनिटं झालेली आहेत. 5व्या षटकाला प्रारंभ. व्यक्तिक पाहिला सांघिक 5वा गोलंदाज करण कांबळे. संघाचा आयकॉन प्लेअर आहे करण कांबळे. खऱ्या अर्थानं कालच्या स्पर्धेमधून विराज 11 संघाने एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. सलग 2 सामन्यामधून 2 विजय संपादित केलेत आणि 3रा विजय देखील संपादित करेल का देखील प्रश्नचिन्ह आहे. बघूया थोड्याच वेळात याचं उत्तर देखील दिलं जाईल. चार षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 37 आणि खऱ्या अर्थानं चालू सामन्याचं आपण एकंदरीत अपडेट पाहिलं तर वैयक्तिक 31 धावा सध्या ज्याच्या बॅटमधून पडतो अक्षय चौधरी. स्ट्राइक रोटेट करतोय निखिल. थोडासा मिस टाइम स्ट्रोक निघता पण पाहिला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेतोय. चेंडू जातो शॉर्ट. दरम्यान इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावेची संख्या धावसंख्या 38. लॉस ऑफ 6 विकेट अँड 5 और प्रोग्रेस. 5व्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या 38. साबाद 38. पुन्हा एकदा करण. बाळ्या सिंगर याचा गीत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. खऱ्या अर्थानं ज्याचा दुर्दैवी पाण्यात बुडून मृत्यू झाला. नेक्स्ट बॅट्समन दिशान येतोय. दुष्यंत. धावसंख्या 45. एक धावगणीची संधी निश्चित झाली. या ठिकाणी फलंदाज दुष्यंत याला स्वतःच अकाउंट ओपन केले. या धाब्याने धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या होती ती 46. 5वं षटक प्रगतीपथ गोलंदाज करण संघाचा आयकॉन प्लेअर आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट जो फ्लेक झाली होती. एका ब्लॉक होल मधला चेंडू
डिफेन्सिव्ह फटका देखील आपण चांगला पाहिला. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्येकडे पुढे गेली. धावसंख्या होती ती 47. षटक क्रमांक 5 आणि मला वाटतं अंतिम चेंडूची फेक बाकी असावी. बॅक टू बॉलर असा मारा होतो. आपल्या फॉल थ्रोने चेंडूला कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता या अनुषंगाने षटक क्रमांक 5 संपत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 47. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर याने बघूया येणाऱ्या 7 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. सध्या एक सामन्यामधून खऱ्या अर्थाने या संघाला आपण लॉस मध्ये पाहिलं. जरीमरी शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर या ठिकाणी चेंडू बॅटची थोडीशी आउटसाइड एज घेतोय. शतरक्षक भालचंद थोडासा थांबवला होता. मात्र एकच धाव कंप्लीट झाली. एकदम सांगा धावसंख्या 48. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज भावेश दुसरा आहे का भावेश माळी वैयक्तिक मला वाटतं संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात गोलंदाज भावेश माळी. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. दुष्यंत याच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती 54. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आमच्या टॉस बॉक्सशी जॉईन व्हायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन चेंडू या ठिकाणी थोडासा फ्लिक झालाय. ऑन साइड चेंडू इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित धाव कंप्लीट नसेल. एकच धाव असेल कारण दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये एकाच पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही गड्या एकाच रोलावर. रित्वी ठाकरे यांच्याकडे बघा दुष्यंत तुम्हाला एक सोडा संधी प्रत्येक चौकारासाठी त्यांच्याकडे 100 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला जाहीर झालेले आहे. खरं आज तुमचं देखील बँक बॅलन्स वाढेल आणि संघाची धावसंख्या देखील पुढे जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांना क्रॉस करतो. हलक्याच पाडूनचा गणप घेताना गोलंदाज भावेश माळी वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीने षटकात आलतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो वाईट डिश लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील थोडासा आत्मघातकी आणि या प्रयत्नामधून मात्र महत्वाचा फलंदाज देखील होतोय धावचित बाद. नेक्स्ट नो बॅट्समन येतोय अक्षय तरे.
पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. राणाल प्रीमियर लीग 2024 सदाबारा आयोजन आपण पाहतोय. कमालीची स्पर्धा, अतिशय प्रतिम उत्कृष्ट आयोजन, त्याच्या माध्यमातून खास करून गावदेवी नवरात्र उत्सव मंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. पंचांकडे दिला जातोय नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप काय? ओव्हर स्टेप सीमेचं उल्लंघन झालं. पंच देखील आम्ही दक्ष पाहिले आणि त्यांच्याकडे नो बॉलचा इशारा देखील आला. ओव्हर स्टेप. हा चेंडू असेल फ्रीट. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. करण नाईक यांच्याकडे अक्षय तुम्हासाठी देखील सोनं संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी एक 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र चेंडू किती बाकी आहेत हे देखील फार महत्वाचं आहे. हा पगली चेंडू सुंदरसा अपड्राईचा फटका चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण, मिळतील 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या देखील 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 59. एक कमी 60. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आणि बघूया शेवटच्या अंतिम चेंडूवर कशा प्रकारे धावा केल्या जातील. एकेरी दुहेरी चौकार षटकार की गोलंदाज करील फलंदाजाला बाद. या ठिकाणी मात्र चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. मात्र शतरक्षक थांबवतोय, चेंडू बीट करतोय. शतरक्षकाला चेंडू एका टप्प्याने शिमाच्या बाहेर जाणार चौकार येतोय. स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. राणगावचे माजी उपसरपंच, माजी सदस्य वेलकम पंकजी पाटील. तर 6 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 63 आणि विजयाचं लक्ष असेल 64 धावांचं. आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. करूया 2 दिग्गज संघामधून पुढील सामन्याची नाणेफेक. एका बाजूला तुकाराम माधवी यांचा संघ, हॅलो. चला पुढील 2 संघांमधून करूया आपण एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला स्वर्गीय पंडित दादा स्मृती, विपक्ष पीजे ब्रदर्स. अरे वा, बर्थडे बॉय. निश्चित आज मला वाटतं बर्थडेचं सेलिब्रेशन देखील या ठिकाणी केलं जाईल. चंद्रकांत भाऊ घ्या, पंकज भाऊ घ्या. नाण्याचं स्वरूप माहित आहे ना? कोण बोलतोय? बोला मित्रा, बोला काय म्हणणं आहे? RPL राणाल प्रीमियर लीग 2023 असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांचा देखील खूप खूप आभार. मित्र, नाणेफेक तुझ्या बाजूने लागलेली आहे. फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगा. शतरक्षण. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तर जवळ पुन्हा एकदा मैदान करतात. तत्पूर्वी दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट. उमेश नाईक यांच्याकडनं दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी शितपेची व्यवस्था आहे. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना प्रथम या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. हॅलो. पीजे जेन्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम स्वीकारले.
हॅलो हॅलो. तर जाऊयात तत्पूर्वी आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. हॅलो, आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. रानलगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्मानित चंद्रकांत नाईक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. चंद्रकांत नाईक. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री चंद्रकांत नाईक यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी सदस्य ग्रामपंचायत राणाल मी बलिरामजी नाईक, आपण देखील प्रेक्षकामध्ये असाल, तुम्ही देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. बलिराम नाईक राणालगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत नाईक यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. ग्रामपंचायत राणालचे माजी सदस्य देखील राहिलेले आहेत. त्यानंतर आमचे जगदीश मुकादम न्यू मिलन पायगाव या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. न्यू मिलन पायगाव या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर 40+ या फॉर्मॅटचे जगदीश मुकादम यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन सन्मानी बलिरामजी नाईक यांचं वेलकम. बलिराम नाईक आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर उपस्थित व्हा. आणि बलिराम नाईक यांना देखील आपण करूया या पंकज पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत राणाल यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. राणाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि राणालगावचे सुपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक देखील आहेत, समाजसेवक. आणि त्याचबरोबर बलिरामजी नाईक ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे त्यांना देखील करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने या मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जातं. गावदेवी नवरात्र उत्सव मंडळ आयोजित ग्रामपंचायत पुरस्कृत राणाल प्रीमियर लीग 2023 थरार. तर जाऊया आपण एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून खऱ्या अर्थाने एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुंदर आवाज, व्हॉइस ऑफ पूर्णा माझे परममित्र तालुका उत्तम आवाज विकेट आवरे. धन्यवाद मोहन दादा. चला सामन्याला सुरुवात करायची. नक्कीच भालचंद्र यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. लागोपाठ 3 षटकार जर आपल्या बॅट मधून येत आहेत तर चंद्रकांत नाईक यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहेत. नक्कीच त्यांचे बंधू आहेत आणि 1000 रुपयाचे पारितोषिक लावलेले आहे. पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हलकासा वाईड ठेवला होता. मात्र निर्धाव चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल. नक्कीच भालचंद्र याला जगदीश मुकादम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक असेल जर आपल्या बॅट मधून लागोपाठ 3 षटकार येतात. विजय चौधरी यावेळेस पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू, काय गोलंदाजी होतीये विजय याच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेले. समोरचा फलंदाज भालचंद्र असून देखील अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावर 34 चेंडू आणि 64 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा विजय यावेळेस मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं होतं. मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय भालचंद्र याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तेच कारण आहे की त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होताना आपण पाहतोय. चंद्रकांत नाईक तसेच जगदीश मुकादम या 2 मान्यवरांकडून त्याला लागोपाठ 3 षटकारांसाठी पारितोषिक लावलेले आहे. नवीन फलंदाज येतोय वैभव मडवी. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 2. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. एक चांगली गोलंदाजी करतोय विजय. आपण पाहतात राणाल प्रीमियर लीग 2024. मी पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचे प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
ह्यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, संबंध नाही, कनेक्शन नाही, नातं नाही, रिलेशन नाही आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 2. बिनबाद 2. काय गोलंदाजी होते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कुठल्याही प्रकारचा फ्रीडम दिलेलं नाही, मुभा दिलेला नाही मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा विजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक मोठा मासा जाळ्यात अडकतोय. भालचंद्र याची खेळी संपुष्टात येते. भालचंद्र बाद. चौसष्ट धावाच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो म्हणजे विराज 11. या संघाने यापूर्वी 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. एक या स्पर्धेचा जर विचार केला अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या संघाच्या माध्यमातून झालेली आहे. मात्र या सामन्याचा जर विचार केला तर 64 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करतोय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या अंती समाप्तीनंतर आपण पाहतोय 1 बाद 2 धावा. काहीसा दडपणाखाली खेळताना आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धावा. मान्यवर कक्षामध्ये आपले मान्यवर उपस्थित आहेत. चला घाई करा. पंकज भोईर आपणास विनंती असेल वेळेसंदर्भात सहकार्य करा. 5 मिनिटं झालेली आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. नीट अँड क्लीन टेलिकास्ट. ओम फोटो लाईव्ह. काय फटका खेचला होता. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर जातोय षटकारासाठी. धावसंख्या 8. पुन्हा एकदा पंकज. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडू हवेत आहे. एका टप्प्याने कलेक्ट करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. मात्र पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. चौकाराचा इशारा येतोय. नक्कीच चेंडू अडवण्याच्या नादात सीमारेषेला पाय लागला होता खेळाडूचा, क्षेत्ररक्षकाचा. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय ते बघा. आणि नक्कीच थोडा पाय सीमारेषेला लागला होता आणि चौकार येतोय. धावसंख्या 12 झालेले. यावेळी हाणामारीला सुरुवात करतोय तो म्हणजे फलंदाज वैभव मडवी. आतापर्यंत 11 धावसंख्येवर खेळतोय वैभव. पुन्हा एकदा पंकज. ह्यावेळेस सोडून दिलेलं आहे पंचांचे दोन्ही हात समांतर. 10 मात्र मिळते अवांतर आणि अवांतर धावेनिशी संघाच्या धावसंख्येत पडतेभर धावसंख्या होते ती 12. नक्कीच वाईट साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा थर्ड अंपायर उपलब्ध नाहीये. धावसंख्या 13 झालेली आहे. 1 ने हळूच पुढे सरकते. चला थोडा स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा पंकज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आय थिंक झेल सुटतोय.
आणि त्यावर एक धाव जीवनदान मिळतो तो म्हणजे वैभव याला. धावसंख्या 14. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पंकज त्याचा सामना करेल नवीन फलंदाज विठ्ठल भोईर. निर्धारित 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो म्हणजे विराज 11. चला पंकज, दुपारच्या सत्रामध्ये चालू असणार सामना विराज 11 विरुद्ध गावदेवी जरीमारी. या दोन संघांमध्ये सामना पाहतोय. आखोट टप्प्यात चेंडू सोडून दिलेला आहे आणि चांगला चेंडू यावेळी चांगला कमबॅक करतोय तो म्हणजे पंकज. नक्कीच रीचच्या बाहेर होता आणि फटका खेळण्याचा कुठलाही प्रयत्न दिसून आलेला नाहीये पंकज. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू फक्त आणि फक्त दिशा दाखवली. मिड विकेट रिजन मध्ये ढकलून काढलेले आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेक सुद्धा होती, मात्र कल्लेक यष्टिरक्षकाला करता आलेलं नाहीये व्यवस्थित. मात्र कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही आणि त्यावर एक धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेली एका धावेची संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. चांगली सुरुवात अपेक्षित होती, मात्र त्या उलट आपण पाहतोय 15 धावा, एक गडी बाद. पंकज पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मात्र नो मॅन्स लँडला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडलंय? दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल आणि त्या उलट खराब यष्टिरक्षण, कारण कलेक्ट करता आलेलं नव्हतं. फलंदाज बाद करण्याचा एक चांगली संधी धावून आली होती, ते पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. कुठल्या प्रकारे कलेक्ट करता आलेलं नाहीये आणि जीवनदान प्राप्त होतोय तो म्हणजे वैभव याला. अच्छा, स्ट्रॅटर्जी सुद्धा असू शकते, कारण दोन षटक समाप्त झालेली आहेत आणि जर आता बाद केला असता तर ओपनचा प्लेयर नक्कीच तरुण फलंदाज इथे आला असता. नक्कीच सुस्वागतम आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक बालरामजी नाईक माळी, बालरामजी माळी साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. रानाल प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. इक्वेशन आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. या स्पर्धेचं एक नक्कीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे, कारण एकही सामना कालच्या दिवसामधून आपण पाहतोय एकही सामना वन साइडेड झालेला नाहीये. सर्वच्या सर्व सामने चुरशीचे झाले आहेत. मागचा सामना देखील काय सामना होता. शेवटच्या चेंडूवर गोल्डन 6 खेचून सामना आपल्याकडे झुकवला होता फलंदाजाने गौरव माळी याने. शेवटच्या 2 चेंडूवर 8 धावा आवश्यक असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर गोल्डन षटकार आणि सामना जिंकवला होता. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा. 2 षटकांसाठी 11 मिनिटे खर्च केलेले आहेत. पंचांनी वॉर्न करायचं आहे. दुसरं षटक, तिसरं षटक निखिल येतोय. स्कूप, पल्लू स्कूप, चेंडू हवेमध्ये, काय जेल, सुंदर जेल, सहज सोपा जेल. फलंदाज फेल, फलंदाज बाद. नक्कीच इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेलं नव्हतं. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये होता, मात्र लालचंद यांनी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाहीये आणि सहज सोपा झेल पकडलाय. फलंदाजाला पवेलियनचा रस्ता दाखवलेला आहे. ऐका
निखिल आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस काय चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू, अचूक टप्पा, अचूक लेंथ आणि चांगल्या चेंडूला सन्मान देताना आपण पाहतोय करण कांबळे याला. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर ती म्हणजे 17. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा निखिल एका 8 ते 10 पावलांचा रनअप आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस सरळ चेंडू खेळून काढलेला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र कलेक्ट करता आलेला नाहीये. त्या दरम्यान एक धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेली एका धावनीची संघाची धावसंख्या पुढे सरकते 18. अजूनही 21 चेंडू आणि 46 धावांचे इक्वेशन आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. अतिशय नीट आणि क्लीन टेलिकास्ट ओम फोटो लाईव्ह आपण पाहतात. रौप्य महोत्सव गावदेवी नवरात्र उत्सव मंडळ राहणार आयोजित, तसेच ग्रामपंचायत राहणार पुरस्कृत राहणार प्रीमियर लीग संपूर्ण राहणार गाव खेळताना आपण पाहतोय निखिल चौधरी. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर आणि धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 18. पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. यावेळेस चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन सीमा रेषा बाहेर जातोय. यष्टांमागे चौकार. मध्ये पाहू शकता कशा प्रकारे बॅटची कट घेऊन नक्कीच यष्टिरक्षक अक्षय याने प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय यष्ट्यान मागे चौकारासाठी. चौकारानिशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 22. 2-22. पुन्हा एकदा निखिल. यावेळेस सुंदर फटका, सुंदर फटका, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, चौकार. फ्लिक केला होता, चेंडूला दिशा दाखवली होती आणि त्या गोलंदाजाच्या स्पीडचा, गतीचा वापर केला होता. चेंडूला ढकलून दिलं होतं डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर, चौकारासाठी. इक्वेशन आपण पाहू शकता 18 चेंडू आणि 38 धावा. 18 चेंडू 38 धावा. आमचे सहकारी आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांची साथ आम्हाला लाभते असे गोल्डन फिंगर स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगतायत 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. पंचांचा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. नक्कीच धन्यवाद. यानंतर वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येतोय तो म्हणजे आयकॉन प्लेअर असणारा अक्षय चौधरी. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी करताना सुद्धा अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याच्या माध्यमातून तब्बल 37 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. आता गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या 26 झालेले 3 षटकांमध्ये आणि उरलेल्या 3 षटकांमध्ये 38 धावांची गरज आहे. 2-26. आपण पाहता राहणार प्रीमियर लीग 2024. आयकॉन टू आयकॉन, अक्षय टू करण. चला स्पीडअप करायचंय. अक्षय 16 मिनिटं घेतलेली आहेत आपण या 3 षटकांसाठी. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपल्यालाच प्रॉब्लेम फेस करावा लागेल. अक्षय राईट ऑन ओव्हर द विकेट. यावेळेस काय फटका आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय. एकच धाव, फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानताय. चांगला फटका होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27. रिक्वायर रन रेट आपण पाहू शकता 13.06. सतरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतो. राईट ओव्हर द विकेट.
यावेळेस पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका, मात्र चेंडू यावेळेस हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि लॉंग ऑन सीमारेषेकडे एक सुंदर झेल निखिल याचा. फलंदाज फेल, फलंदाज बाद. मध्ये पाहतोय चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, मात्र ताकद थोडीशी कमी पडली आणि सीमारेषेलगत निखिल याचा सुंदर झेल. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस सोडून दिलेला आहे. नक्कीच डॉट बॉल, निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न दिसून आलेला नाही आकाशाचा आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव 15 चेंडू 37 धावा. आता काहीच आव्हान कुठेतरी कठीण होताना दिसतोय. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेल्या मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहता येत नाहीये, पाहायला मिळत नाहीये. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. त्या 2 धाब्यांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 29, 3 बाद 29, 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहतोय. आता मात्र 14 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय, सामना करेल डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज आकाश. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होते या षटकाचा जर विचार केला. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असताना देखील अतिशय उत्कृष्ट भेदक मारा आपण पाहतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचा फ्रीडम देत नाही आहेत. फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी आपण पाहतोय अक्षय. 13 चेंडू 35 धावा. आता मात्र काहीच मोठ्या फटक्यांचा अवलंब करावा लागेल, अन्यथा विजयापासून दूर जाताना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस सुद्धा अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय, त्या म्हणजे 29. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. इक्वेशन खूप मोठा आहे, कठीण आहे. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. क्रिकेटमध्ये काही कुठल्याही प्रकारचं प्रेडिक्शन करणं चुकीचं ठरतं. मात्र 12 चेंडू 35 धावा. चला टीम मीटिंग आपण कमी करायचं आहे. 21 मिनिटं आपण घेतलेली आहेत. अजूनही 4 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आपण 38 सर्कलमध्ये आपल्याला वाढवावं लागेल. नक्कीच रन रेटचा चार्ट आपण पाहतोय. नक्कीच ओम फोटो लाईव्ह अतिशय उत्कृष्ट त्यांचं प्रेझेंटेशन आपण पाहतोय. आपण हा ग्राफ पाहतोय दोन्ही संघांचा. गावदेवी जरीमरी प्रसन्न या संघाने दुसऱ्या षटकानंतर जो ग्राफ त्यांचा चढता झाला तो चढतच गेला. पुन्हा एकदा आय थिंक निखिल येतोय. क्षेत्ररक्षण फक्त आपण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा. यापूर्वी कुठल्याही प्रकारचा वन साइडेड सामना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. या सामन्यात देखील आम्ही तीच अपेक्षा करतोय. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा अक्षय.
अक्षय थोडासा वेळ कमी खर्च करा, अन्यथा निखिल यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने ढकलून काढलेल्या एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न, चांगली फेक, मात्र 2 धावा या वेगाने पूर्ण केलेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, चांगला तालमेल साधतायत, चांगला समन्वय पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगली कॉलिंग. आणि या 2 धाव्यांशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 31, 31 धावा झालेल्या आहेत. अजूनही 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 11 चेंडू 33 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेला चेंडू जातोय काउ कॉर्नर, सीमारेषा बाहेर. 1 2 3 4 5 6 षटकार. काय फटका होता, खडे खडे चेंडूला आडव्या बॅटने पुल केला होता. चेंडू काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर गेला होता षटकारासाठी. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. चेंडूला फोर्स केला होता आणि चेंडू सीमारेषे बाहेर भिरकावून दिलं होतं षटकारासाठी. आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 10 चेंडू आणि 27 धावा. 10 चेंडू 27 धावा. निखिल याला एक सुवर्ण संधी असणार आहे जर आपण विकेट हॅट्रिक साध्य करता. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आपल्या षटकातील. जर आपण विकेट हॅट्रिक साध्य करता तर आपल्याला मुंबई ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 10 चेंडू 27 धावा. दहा चेंडू 27 धावा. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट. यावेळेस चेंडू सरळ डाऊन दी ग्राउंड, मात्र चेंडू हवेत आहे आणि ह्या इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्यात यश प्राप्त होतोय. फलंदाज बाद. आणि अक्षय तरे याचा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण झेल घेताना आपण पाहतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये थोडासा गडबड झाली होती. आता मात्र 9 चेंडू आणि 27 धावा. नवीन फलंदाज येतोय विवेक पाटील. 9 चेंडू 27 धावा. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो म्हणजे विराज 11. यापूर्वी 2 सामने त्यांनी या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत आणि हा तिसरा सामना आपण त्यांचा पाहतोय. 9 चेंडू 27 धावा. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्यात यश प्राप्त होतोय तो म्हणजे निखिल याला. सुरेख चेंडू, कुठल्या प्रकारे फ्रीडम दिलेली नाही, कुठल्या प्रकारे मुभा दिलेली नाही, संधी दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्याची. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 37. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केला होता, मिश्रण केला होता आणि बॅटची इनर एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय एका टप्प्याने. निर्धाव चेंडू. मैदानामध्ये वादळ आलेलं आहे. सात चेंडू 27 धावांची गरज. या चेंडूवर एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. जर या चेंडूवर एखादा मोठा फटका येत नाहीये तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच दबाव वाढेल, दडपण वाढेल, प्रेशर वाढेल तो म्हणजे विराज 11 या संघाचा. चला निखिल. ओके
वादळ आलेलं आहे, त्यामुळे सामना 1 मिनिटासाठी थांबलेला आहे. सात चेंडू 27 धावा. निखिल यावेळेस चेंडूला फिरकावून दिलेला आहे, चेंडू हवेमध्ये आणि अतिशय उत्कृष्ट झेल अक्षय याचा आणि फलंदाज होतोय फेल. विवेक फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नक्कीच थोडा मिसकम्युनिकेशन झाला होता फील्ड मध्ये, मात्र अक्षय याने ऍट दी एंड शेवटी चांगला झेल पकडलेला आहे आणि फलंदाज विवेक याची खेळी संपुष्टात येते. विवेक बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय अक्षय नाईक. 6 चेंडू 27 धावा. इक्वेशन मोठं आहे, आव्हान मोठं आहे आणि कुठेतरी विजयापासून दूर जाताना आपण पाहतोय. मात्र क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ समजला जाते, कुठल्याही प्रकारे प्रेडिक्शन करता येत नाहीये. यापूर्वी 24 धावा याच्या अगोदरच्या सामन्यात 6 चेंडूंवर 24 धावा काढल्या होत्या, चेस केल्या होत्या. दुष्यंत मडवी यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. ऋत्विक ठाकरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि हॅट्रिक जर विकेट हॅट्रिक साध्य करता तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच भाच्याकडून मामाला, भाचीकडून यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू काव कॉर्नर सीमारेषा बाहेर. सो ब्युटिफुल षटकार. चोवीस धावा चेस झाल्या होत्या. नक्कीच या सामन्यात देखील 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. दुष्यंत याला ऋत्वी ठाकरे यांच्याकडून पारितोषिक लावलेले आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये. नक्कीच भाजी कडून मामाला हे पारितोषिक लावलेलं आहे. 5 चेंडू 21 धावा. आकाशाच्या बॅट मधून पहिला षटकार येतोय. पुन्हा एकदा दुष्यंत, यावेळेस बॅट चिकट, चेंडू यष्टांमागे, यष्टरक्षक सावध, झेलबाद, फलंदाज आकाश. एक मोठा आदरा बसतोय तो म्हणजे विराज इलेव्हन या संघाला आकाशच्या रूपाने नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय भावेश माळी. आता मात्र 4 चेंडू 21 धावा. 4च्या 4 चेंडूंना मैदानाबाहेर फेकून द्यावा लागेल, ढकलून द्यावा लागेल, अन्यथा या सामन्यामध्ये घट्ट पकड निर्माण करताना आपण पाहतोय गावदेवी जरीमरी प्रसन्न या संघाला. दुशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, लालचन याचा दुसरा झेल, फलंदाज होतोय फेल, फलंदाज बाद.
स्टँड मागे आपण पाहतोय लालचंद याचा आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 झेल पकडलेले आहेत. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. धावता झेल पकडला होता, स्वतःला झोकून दिला होता त्या चेंडू मागे आणि काय जल्लोष साजरा केलेला आपण पाहतोय. आता मात्र हॅट्रिक ची संधी दुशांत याला असणार आहे. 400 रुपये आपण पटकावलेले आहेत. मात्र हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. रित्वी ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा दुशांत 4 चेंडू 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आता मात्र मोठा फटका, चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर जातोय कुठेतरी दूर. षटकार. या संघाला विराज 11 या संघाने चांगली फाईट दिली. मात्र आपण पाहतोय दुशांत पुन्हा एकदा सज्ज होते. 1 चेंडू 14 धावा. एक चेंडू 14 धावा. यावेळेस सुरेख चेंडू आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय आणि या इथे सामना जिंकतोय. अभिनंदन अभिनंदन. गावदेवी जरीमरी प्रसन्न अँड मेनी हार्ड लक विराज 11. आणि नक्कीच दुशांत याला 600 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील आपण पाहतोय सुशांत मधुकर पाटील. तसेच मनोज रघुनाथ पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे. मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. रानाल प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, वेलकम. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच 40+ खेळाडू असेल तो म्हणजे विजय चौधरी. आपण पुढे यायचं विजय चौधरी.